देवावरचा विश्वास ह्या सदराखाली माझ्या वाचनात एक चांगली गोष्ट आली. आज मी ते आपणाशी शेअर करतो. उज्जैनच्या महाकाल मंदिरामागे एक छोटीशी गल्ली होती. त्या गल्लीत दिसू नावाचा एक हलवाई राहत होता. तो रोज पहाटे 4 वाजता जिलेबी बनवायचा, पण विकण्यासाठी नाही, महाकालांना अर्पण करण्यासाठी. जिलेबीवाला घिसूच्या वडिलांनी 1952मध्ये दुकान सुरू केलं होतं. दुकानाचं नाव होतं महाकाल जिलेबी. दुकान लहान होतं, पण गर्दी प्रचंड असायची, कारण घिसूची जिलेबी कुरकुरीत, रसाळ आणि स्वस्त होती. पण घिसूचा एक नियम होता, पहिली कढई महाकालांसाठी. तो रोज पहाटे उठायचा, पीठ मळायचा, पाक तयार करायचा आणि पहिली गरमागरम जिलेबी थाळीत सजवून मंदिराच्या मागच्या दरवाजातून पुजाऱ्यांकडे द्यायचा. भोग लागल्याशिवाय दुघान उघडायचं नाही. लोक विचारायचे, दिसू धंदा कधी करणार? तो हसून म्हणायचा, धंदा तर महाकाल करतात, मी तर फक्त प्रसाद वाटतो. 2020मध्ये लॉकडाऊन लागलं. मंदिरं बंद झाली, गर्दी गायब झाली. घिसूचं दुकानही बंद पडलं. कर्ज वाढत गेलं. मुलगा म्हणाला, बाबा पहिली कढाई बंद करा, आधी ग्राहकाला विकूया. पण घिसूने नकार दिला. तो रोज पहाटे उठून 10 जिलेबी बनवायच्या आणि मंदिराच्या बंद दरवाजांपाशी ठेवून यायचा. पुजारी नव्हता, मंदिर बंद होतं, तरीही तो ठेवायचा. बायको रागाने म्हणाली, घरात पीठ नाही आणि तुम्ही बंद मंदिरात देवाला जिलेबी चढवताय. दिसू शांतपणे म्हणाला, देव बंद नाही, फक्त दरवाजा बंद आहे. कर्जदारांनी धमक्या दिल्या. घिसूने मोठी कढई विकली. आता तो तव्यावर हाताने जिलेबी बनवू लागला. एक दिवस मुलगा म्हणाला, मी पुण्याला नोकरीसाठी जातोय. घिसूने आशीर्वाद देत फक्त एवढंच सांगितलं, पहिल्या पगारातून महाकालानं जिलेबी चढव. 2021मध्ये मंदिर पुन्हा उघडलं. लोकांची गर्दी परत आली. पण घिसूकडे कढई नव्हती. तो तव्यावरच जिलेबी बनवत होता. लोक हसायचे. घिसू म्हातारा झाला. एक सकाळी एक वृद्ध साधू आला, मळके कपडे, मोठ्या जटा. तो म्हणाला, जिलेबी खायची आहे. घिसूने गरम जिलेबी दिली. साधूने डोळे मिटून खाल्ली आणि हळूच म्हणाला, तोच स्वाद. घिसू चकित झाला, तुम्ही आधी खाल्ली आहे? साधू हसला. 1978मध्ये तुझ्या वडिलांच्या हातची मी रोज पहिली कढाई खायचो, जेव्हा मंदिर बंद असायचं. घिसूच्या डोळ्यात पाणी आलं. साधूने झोळीतून एक छोटी पितळी कढई काढली. ही ठेव, आता ती तुझी. घिसूने नकार दिला. साधू म्हणाला, मला आता जिलेबी नाही, मुक्ती हवी आहे. तो निघून गेला. घिसूने कढईत पाहिलं. आत एक चिठ्ठी होती, कर्ज माफ. त्याच दिवशी कर्जदार आला आणि म्हणाला, कोणीतरी तुझं पूर्ण कर्ज फेडलं. घिसूने पुन्हा पहिली कढाई सुरू केली. लोक म्हणू लागले, घिसूच्या जिलेबीत आता अमृत आहे. एक दिवस तोच साधू महाकालांच्या शाही मिरवणुकीत दिसला. घिसू धावत गेला, पण तो गर्दीत नाहीसा झाला. नंतर पुजारी म्हणाले, ते साधू नव्हते, महाकालांचे नागासंत होते. ते फक्त त्या प्रसादाला स्वीकारतात जो कोणत्याही स्वार्थाशिवाय अर्पण केला जातो. तेव्हा घिसूला समजलं, त्या 2 वर्षात बंद दरवाजांसमोर ठेवलेली जिलेबी कुत्रं खात नव्हतं. आज घिसू 68 वर्षाचा आहे. दुकान मुलगा चालवतो, पण पहिली कढाई अजूनही घिसूच बनवतो. रोज पहाटे 4 वाजता तो आजही थाळी घेऊन मागच्या दरवाजापाशी जातो. कधी थाळी रिकामी परत येते, कधी भरलेली, पण घिसू कधी प्रश्न विचारत नाही. लोक विचारतात, बाबा तुमच्या यशाचं रहस्य काय? घिसू हसून म्हणतो, जिलेबी गोल असते, तिला ना सुरुवात असते ना शेवट. धंदाही तसाच असतो. तुम्ही ग्राहकापासून सुरुवात करता, मी देवापासून करतो. आणि आजही उज्जैनमध्ये पहाटे 5 वाजता महाकालांच्या नैवेद्यात घिसूची जिलेबी चढते. पुजारी म्हणतात, नैवेद्यात गोडवा नाही चढत, भरोसा चढतो. कारण घिसूने शिकवलं, जेव्हा दरवाजे बंद असतात तेव्हाही अर्पण करणं थांबवू नका,
कारण घेणारा कधीहीच दरवाजातून येत नाही. देवावरचा विश्वास खरा असेल तर बंद दरवाजामागेही तो तुमचं ऐकत असतो, असं तुम्हाला वाटतं का? जय महाकाल.